नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत, धुवून घ्यायचे आहेत। तर याचा मी खीस बनवून घेणार आहे। तर आता बटाटे धुवून झालेले आहेत, वरचं साल काढून घ्यायचे साल कटरनं। तर सर्व बटाट्याचं साल काढून घ्यायचे आणि एखादा काळा डाग असेल तर ते तेवढाच बाजूला काढून टाकायचे। तर आता बटाटे धुवून घ्यायचे एकदा आणखी। तर आता बटाटे धुवून घेतलेले आहेत, ते एक एक पाण्यामध्ये अशा पद्धतीने खिसून घ्यायचे। तर मोठ्या खिसाची खिसणी घेतलेली आहे मी, तर मोठा खिस करायचा आहे। तर अशा पद्धतीचा खिस तयार झालेला आहे। तर सर्व बटाट्याचा मी खिस तयार करून घेतलेला आहे। तर पाण्यामध्येच बटाटे खिसून घ्यायचे आहेत। तर आता सर्व बटाट्याचा खिस तयार झालेला आहे। बघू शकता। तर आता मी पाण्याने सर्व ही खिसणी याच्यामध्येच धुवून घेणार आहे आणि हाताला लागण्याची शक्यता असते, थोडंसं पाणी ओतून काढून घ्यायचं याचा खिस। तर आता तुरटी फिरवून घ्यायची, एक दुसरं पाणी घेतलेलं आहे मी, तर अर्ध पातेलं घेतलेलं आहे। तर ही सर्व खिस ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, बघू शकता। तर आता आणखीन एकदा ह्या खिसाला धुवून घ्यायचं आहे, तर सुटसुटीत होतो यासाठी मी एकदा धुवून घेणार आहे। तुरटी फिरवली आहे या पाण्यामध्ये, तर पांढरा शुभ्र होण्यासाठी। तर आता मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, पाणी थोडं जास्त ठेवायचे। तर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले, पाण्याला उकळी आलेली आहे। तर पाण्याला उकळी आल्यावर याच्यामध्ये खिस टाकून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे। थोड्या वेळाचं ठेवायचं, उकळी येऊ द्यायची नाही या खिसाला। तर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि याच्यामधला खिस सगळं काढून घेत आहे, त्या दुरडीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि लगेच गरम असतानाच अशा पद्धतीनं सुटसुटीत करून असा टाकून द्यायचा आहे धोतरावर। तर बघू शकता। तर अशा पद्धतीनं पांगवून घ्यायचं आहे आणि मी 4 वाजता बनवलेला आहे, तर रात्रभर असं झाकून ठेवणार आहे आणि सकाळी मी थोडंसं धोतराला चिकटलेलं बाजूला करून घेतलेला आहे आणि एका धोतरावर टाकलेला आहे। तर एकदम कडक असा खिस तयार झाला आहे, बघू शकता। तर याचा चिवडा पण एकदम छान होतो। तर मी आता एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।